आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश नाकारला। माजी खासदार रामदास तडस यांनी आरोप केलेला आहे। वर्ध्याच्या देवळीतील राम मंदिरातील हा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे। सोवळं नेसलं नसल्यामुळे मूर्तीची पूजा करता येणार नाही। पुजाऱ्यांनी हे सुनावल्याचा आरोप दरवर्षी गर्भगृहात जाऊन दर्शन घेतोय, तर यंदा नव्या ट्रस्टींनी सोडलं नसल्याचा रामदास तडस यांनी आरोप केलेला आहे। सकाळी 10 वाजता सपत्नीक पूजा करायला गेले होते, तेव्हा ट्रस्टने गर्भगृहात जाण्यास रोखल्याची माहिती समोर येते। तर गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला असं सांगण्यात येत आहे। माजी खासदार रामदास तडस यांनी आरोप केलेला आहे। माजी खासदार रामदास तडस यांचा हा आरोप बघायला मिळतोय। राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला असं माजी खासदार रामदास तडस यांनी आरोप केलेला आहे। वर्ध्याच्या देवळीतील राम मंदिरातील हा प्रकार आहे। सोवळं नेसलं नसल्यामुळे मूर्तीची पूजा करता येणार नाही असं पुजाऱ्यांनी सुनावल्याचा आरोप केला जातोय। तर दरवर्षी गर्भगृहात जाऊन दर्शन घेतो, यंदा नव्या ट्रस्टींनी सोडलं नसल्याचा रामदास तडस यांनी आरोप केलाय। तर रामदास तडस स्वतः आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। रामदासजी, काय नेमका आरोप केला जातोय? मंदिरात सोडलं नाही, गर्भगृहात सोडलं नाही अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही केलंय। आम्ही सकाळी 10 वाजता राम मंदिर आमचं फार जुनं राम मंदिर या देवी गावात आहे। मी देवी गावातच राहतो। देवी गावाचा लहानाचा मोठा झालो। देवीच्या पिंडीपर्यंत जाण्याची संधी सुद्धा मला मिळाली आणि नित्यनियमाप्रमाणे मला रामनवमीच्या दिवशी मी सकाळी राम मंदिरामध्ये दर्शनाला जातो, रामाचं दर्शन घेतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। तर आज कार्यक्रम भरपूर राहतो। आज मी माझी मिसेस आणि काही कार्यकर्ते हे सर्व आधी राम मंदिरामध्ये पूजेसाठी गेलो, परंतु तिथले पुजारी आणि तेच पुजारी आणि ते ट्रस्टी आहे, त्यांनी मात्र राम मंदिराच्या आत गेल्यासाठी मनाई केली। कारण ते हेच म्हणत होते की बा इथे बाहेरून तुम्ही दर्शन घेऊ शकता। एवढं पूर्ण देशभरात आज राम मंदिराचे दर्शन घेण्याकरता जनता जाते, श्रद्धाळू जाते आणि मी वर्षानुवर्ष या ठिकाणी येतो, तर तुम्ही दर्शन घेऊ देत नाही, हे तुमचं उचित नाही आहे। तुम्ही या गावात पहिल्यांदा या ठिकाणी आले आहे, तुम्ही पुण्याला राहता आणि फक्त रामनवमीच्या दिवशी ते या ठिकाणी येतात आणि वाद निर्माण करतात, ते गावासाठी बरोबर नाही। तर त्या ठिकाणी वाद निर्माण होण्याची वेळ आली होती। सर्व कार्यकर्ते पुजाराला करते तर तुम्ही कशी अंदर आहे, त्यामध्ये मी सोळं घालू नये, मी अंदर राहू शकतो, तुम्ही अंदर राहू शकत नाही, हे काही उचित नव्हतं। एकीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये मंदिर बांधून मंदिराची निर्मिती करून पूर्ण देशाला एक रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता रस्ता मोकळा करून दिला। इकडे मात्र देवीच्या राम मंदिरामध्ये असे कृत्य होते जे काही बरोबर नव्हते। म्हणून आमचे आमदार यांनी सुद्धा त्यांना सांगितलं का हे कृत्य बरोबर नाही आहे, तुमचं या सर्व व्यवस्थामध्ये काय वाद आहे तुमचा तुम्ही पाहून घ्या, पण जे जनता येते, जे लोक येते या ठिकाणी दर्शन करण्याकरता त्यांना तडस तुमची भूमिका लक्षात आली। धन्यवाद, तुम्ही सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली त्याबद्दल।